नमस्कार, माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ मी चित्रकार कसा झालो चे प्रश्न उत्तर पाहणार आहोत। मी चित्रकार कसा झालो, लेखक ल म कडू। स्वाध्याय आपण पाहूया। प्रश्न पहिला, उत्तर लिहा। लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय, ते विषय आहेत चित्रकला आणि मूर्तिकला। प्रश्न दुसरा, काय ते सांगा। मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय। उत्तर, मातीत घोड्याची लीद मिसळणे किंवा मातीत गाईचे शेण मिसळणे आणि लीद मिसळणे असे सुद्धा उत्तर असू शकेल। लेखकाचा कॅनव्हास, पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले खडक म्हणजेच लेखकाचा कॅनव्हास। प्रश्न तिसरा, आकृत्या पूर्ण करा। लेखकाने त्यांच्या खेड्याचे सांगितलेले विशेष, दोन विशेष आहेत, निसर्गरम्य आणि सुसंस्कृत हे लेखकाच्या खेड्याचे विशेष। दुसरा प्रश्न आहे, लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक। घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर आणि हिरवी रान। पुढील प्रश्न चौथा, योग्य जोड्या जुळवा। अ गट आहे रंग आणि ब गट आहे रंग कसे आणि कुठून मिळाले। इथे उत्तर दिलेलं आहे, पिवळा रंग मिळाला दगडांपासून, जांभळा रंग मिळाला काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून, भगवा रंग मिळाला शेंदरी झाडाच्या बियांपासून, तर हिरवा रंग मिळाला झाडांच्या पानापासून। प्रश्न पाचवा आहे, एका शब्दात उत्तरे लिहा। अ, बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा ब्रश। चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद कॅनव्हास। लाल भडक मातीपासून तयार केल्या जायच्या मूर्ती। ओलं असताना जसे असते तसेच वाळल्यावरही असते गाईचे शेण। घोड्याच्या शेणाला म्हणतात लीद। प्रश्न सहावा, दीर्घोत्तरी प्रश्न आहे, तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। उत्तर आहे, इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस अशक्य ते शक्य करू शकतो, फक्त त्याची इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे। जसे लेखकाने चित्रकलेचे कोणतेही साहित्य उपलब्ध नसतानाही चित्र काढणे सुरूच ठेवले, तसेच आपणही आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे। उदाहरणार्थ, परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून काही ट्युशन व क्लास लावण्याची गरज नाही। कोणत्याही विद्यार्थ्याने वर्गात शिकवतानाच लक्ष देऊन जर तो विषय समजून घेतला आणि स्वतः अभ्यास करून परीक्षेची तयारी केली तर त्यास चांगले गुण मिळू शकतात। फक्त त्याच्या मनात अभ्यास, सराव आणि पाठांतर करण्याची प्रबळ इच्छा असायला हवी। खेळूया शब्दांशी। खाली दिलेल्या शब्दातून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत। इथे नाम आणि विशेषणे दिलेली आहेत, राने, हिरवी, सावली, दाट, निळे आणि डोंगर। इथे त्यांची उत्तरे दिलेली आहेत, नामे आहेत यातील राने, सावली आणि डोंगर। यासाठी आलेली विशेषण आहे राने, हिरवी राने, सावली, दाट सावली, डोंगर, निळे डोंगर। या व्हिडिओमध्ये आपण मी चित्रकार कसा झालो या पाठाचे प्रश्न उत्तर पाहिले। लेखक आहेत ल म कडू। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा। धन्यवाद।